तर त्याच्यामध्ये मेंढ्या वगैरे काही भिजत नाहीत. तर अशा पद्धतीनं रचना केली तर तुम्हाला काय, आणि पलीकडच्या बाजूनं आपण पूर्णपणे नेट मारून घेतलेलं आहे, जेणेकरून पलीकडच्या बाजूने जे वारा वगैरे येणार आहे किंवा पाऊस वगैरे येणार आहे तर त्याच्यापासून यांचं संरक्षण व्हावं, थंडीपासून संरक्षण व्हावं. अशा पद्धतीनं आपण त्या पद्धती एका साईडनं तुम्ही नेट मारून घ्या. राहिलेला भाग जो आहे तो बघा तुम्ही अशा पद्धतीनं शेड 12 बाय म्हणजे अशी रुंदी जी आहे शेडची ती आपण 12 केलेली आहे, आणि लांबी जी आहे ती लांबी साधारणतः 1-2 गाळे, एका गाळ्यामध्ये 8 फुटाची लांबी या ठिकाणी म्हणूया तर आहे. एका गाळ्यामधलं अंतर 8 फूट आहे. एक मेंढ्यांचे जे आहेत तर याची कॅपॅसिटी साधारणतः 30 ॲनिमलची आहे बघा. 8-8 16 बाय 24 16 बाय 12चा गाळा आहे, आणि इकडे जी स्पेस आहे तुमचा बाहेर त्यांना मुक्त फिरण्यासाठीचा जो हा पूर्ण स्पेस आहे तर ह्या स्पेसची बाहेरची रुंदी लांबी जी आहे ती 20 बाय 16. तर 20 बाय 16 हा मोकळा स्पेस झाला, आणि आतमधला शेडचा जो तुमचा स्पेस आहे तो 12 बाय 16. अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता. बघा याच्यामध्ये त्यांना ज्यावेळी वाटतं आहे की बाबा आता सकाळचं ऊन खायचं आहे तर त्या मेंढ्या इकडं उन्हामध्ये येऊन बसतात, आणि ज्यावेळी आता दुपारचं एकदम ऊन लागते तर त्या तिकडच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये. मेंढ्यांना काही जास्त जागा लागत नाही. मेंढ्यांचा आणि शेळ्यांच्यात फरक आहे. मेंढ्या हे काही एकमेकाला मारत नाही त्याच्यामुळे त्यांना जागा एकदम कमी लागते, आणि शेळ्यांचा प्रॉब्लेम हा आहे की शेळ्या एकमेकांना मारतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यांना जागा जरा जास्त स्पेस ॲक्वायर करतात, जास्त स्पेस लागते त्यांना. तसं मेंढ्यांना जागा ही कमी लागते. फक्त जागा करताना तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना मुक्त करा. त्यांना जरा असं एकदम कॉम्पॅक्टेड शेडमध्ये असं काही करू नका. काय होतं शेडमध्ये कॉम्पॅक्टेड जर केलं तर ते मुतारी त्यांची जे लेंड्या आहेत त्याचा वास सुटतो, आणि मग त्याच्यामुळे तुमचे जनावरं वगैरे काय होतात आजारी पडतात. थोडीशी जागा ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्ट्रक्चर उभा करा आधी, आणि मगच याच्यामध्ये उतरा असं मी म्हणेल. सुरुवातीला तर जास्त काही खर्च नाही पण कमी बजेटमध्ये तुम्ही करू शकता. जेणेकरून काय होतं आम्ही सध्या नोकरीला असल्यामुळं आम्हाला 8-8 दिवस हा झाडणं होत नाही. आज शनिवार आहे, शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं शनिवारच्या दिवशी आम्ही आठवड्यातून 1 दिवस हे क्लिनिंग करतो. इतर दिवशी क्लिनिंग वगैरे काय करायची गरज पडत नाही. फक्त कुंडीमध्ये गावण्यांमध्ये खायला घालायचं, खायला एक टाईम. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुरघासाच्या बॅगा भरलेल्या. त्या मुरघासाच्या बॅगांमधलं एक टाईम त्यांना मुरघास असतो. मग तो कडवाळाचा, आता सध्या कडवाळा अवेलेबल आहे तर कडवाळाचा मुरघास करून त्यांना एक टाईम आपण मुरघास देतो. आणि एक टाईम जे आहे ते इकडच्या बाजूला बघा तुम्ही हत्ती घास आहे आपल्याकडे गिनीगोल, तर तो गिनीगोलचा कुटी एका टाईमाला आपण देतो. म्हणजे हिरवा आणि हा सध्या वाळला चारा आपल्याकडे काय अवेलेबल नाही, त्यामुळे या दोन्हीवरती सुद्धा क्वालिटी मेंटेन आहे आपल्या मेंढ्यांची. तयार आहेत मेंढ्या अवेलेबल. तर या ठिकाणी बघू शकता. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं आहे की तार मारावी का असे गज किंवा पाईप मारावे. तर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी एकदम गज मारलेले आहेत. प्रत्येक गज हा 6-6 इंचवरती मारलेला आहे, जेणेकरून काय होतं मेंढ्यांना बाहेर येता येत नाही. त्यांना घासायचं म्हटलं तरी याला घासता येतं, आणि घासायचं म्हटलं तरी घासता येतं. तसं काय होतं जाळी जर तुम्ही मारली तर जाळीचा प्रॉब्लेम काय आहे की जाळी मारली की ते जाळी वाकणे, बेंड होणे, त्याच्या तारा तुटणे, मग ते जनावराला लागणे, त्याच्यापासून इजा होणे. इजा झाली की परत त्याच्यात औषधोपचार. तसं याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही जनावरांना. त्यांना जिथं पाहिजे या कंपार्टमेंटमधून त्या कंपार्टमेंटमध्ये त्यांना जाता येत. विषय संपला. ते मेन ते आहे. जर तुम्हाला बाबा लहान पिल्लांनाच अशी जाळी मारायची तर पलीकडच्या कोपऱ्यात एकदम जवळजवळ अँगल तुम्ही कमी इंचावरती मारा, 4-4 इंचावरती अँगल मारा. तिथे त्या पिल्लांना तुम्हाला इकडे तिकडे त्यांना जाता येणार नाही. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही एक व्यवस्थित शेडचं नियोजन केलं ना तर तुमचं एफर्ट जे तुमचे कष्ट जे लागत आहेत ना ते कष्ट एकदम कमी होतील. आणि कष्ट कमी झाले की व्यवसाय करायला जरा थोडंसं माणसाला उल्हास येतो, आपण जो म्हणतो ना तसा उल्हास येतो. तर अशा पद्धतीने शेडची स्ट्रक्चर करा, मस्तपैकी नियोजन करा. आता आपल्याकडे आपण काही जास्त जुने या व्यवसायामध्ये नाही आहोत, पण अनुभवातून करतो. प्रत्येक लोकांचा अनुभव घेत करले गेलेला आहे, आणि त्यात केसकर डॉक्टरांनी आपल्याला एकदम 100% मार्गदर्शन याच्यामध्ये त्यांचं चांगलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा फार्म आपण जो आहे तो उभा केलेला आहे. त्याच्यामुळं ते जे सांगतील त्या पद्धतीनं आपण स्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टी एकदम छानपैकी तयार केलेल्या आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मेंढ्यांची जर क्वालिटीज बघायची म्हटलं तर तुम्ही बघू शकता. बघा काही क्वालिटीची मेंढ्या आहेत. आपण यांना असं काही वेगळं खायला देत नाही. म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की
मेंढ्यांना फिरावं लागतं, त्यांना झाडपाला लागतो, अशी काहीसुद्धा गरज नाही. मी सांगतो तुम्हाला, तर तुमच्या समोरच आहे बघा या ठिकाणी काय क्वालिटी मेंढ्या आहेत. आणि त्यासोबत जे मेंढ्यांना खायला देतोय आपण तेच शेळ्यांना देतोय, तरीसुद्धा हे बघा वाटायला लागलेली जात शेळ्यांची. त्याच्यामुळे तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत, काय असं लांबची गोष्ट नाही आहे. मला तर काय म्हणजे शेळी पालनापेक्षा मेंढी पालनामध्येच रस वाटायला लागलेला आहे. म्हणजे माझा पाठीमागच्या 6 ते 7 महिन्यामधला अनुभव आहे. माझा काय फार जुना अनुभव याच्यामधला नाही आहे, परंतु यांना जे आहे तुम्ही काही टाका, गव्हाणी चकाचक करतात, स्वच्छ करतात बघा गव्हाणी. तसं यांना कितीही टाका शेळ्यांना, ते त्याच्यामध्ये ठेवतातच. आणि एकदम खाऊन पूर्णपणे अन्नाचं असं पचन करूनच मग शांतपणे 2च टाईम यांच्याकडे आम्ही येतो, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. परत नंतर नाही याच्यामध्ये आम्ही जास्त येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर बनवू शकताय. छोटासा दरवाजा मस्तपैकी एकदम टकाटक होऊन जाते. तर धन्यवाद मित्रांनो. थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल, परंतु एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ऊन पूर्ण शेडमध्ये राहिलं ना, पिसवा, गोचिड, वा असं काहीच सुद्धा होत नाही. पूर्ण लेंडी वाळून जाते. तर आज क्लिनिंग केल्यामुळे, नाही तर क्लिनिंग नसती ना केली तर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळालं असतं की किती लेंड्या आहेत किंवा काय. सकाळी जेव्हा क्लिनिंग करून इकडे टाकलेलं आहे, सकाळचं फ्रेश तुम्हाला टाकलेलं सुद्धा याच्यामध्ये दिसत असेल. आजच क्लिनिंग झालेलं आहे. काय सुद्धा नाही, जनावरं मळलेली नाही जास्त, काय नाही. तुम्ही बेस्ट राहतात. धन्यवाद मित्रांनो. असाच प्रतिसाद देत चला. तुमच्या मागणीवरून आपण या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला आहे. तर खरंच चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मागणी करा अजून काही व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती पाहिजे किंवा काय माहिती पाहिजे, जेणेकरून मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. खूप बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर तुमचं मार्गदर्शन असावं, तुमचं सहकार्य असावं हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.